खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनीच आता धनंजय मुंडेंची भेट घेतली। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांना भेटलो असं स्पष्टीकरण यावर धसांनी दिलंय। सुरेश धसांनी धनंजय मुंडेंच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे। तर लपून भेटलो नाही, लढा हा वेगळा आहे, विचारपूस वेगळी आहे असं स्पष्टीकरण सुद्धा धसांनी यावर दिलंय। आमच्यातला लढा सुरूच राहणार असल्याचं सुद्धा सुरेश धस म्हणाले। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो। तर हत्या प्रकरणातील गुन्हेगार फाशीवर जाईपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं धस यांनी स्पष्ट केलंय। लढा सुरूच राहणार आहे। लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे। धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो असंही धस म्हणाले। तर तब्येतीची चौकशी करणं यामध्ये काहीही गैर नाही असंही सुरेश धस म्हणाले। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? आम्ही धनंजय मुंडे यांना काही लपून भेटलेलो नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। मी